नमस्कार श्रोते हो. तर आजपासून आपण सुरू करणार आहोत नवीन कथा मालिका, ज्याचं नाव आहे भाग्यविधाता भाग 1. आरोही दोन्ही पाय पोटाशी धरून सुन्न अवस्थेत बसली होती. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते, कारण आज तिच्या डोक्यावरून आईचं छत्र हरवलं होतं. काही वेळापूर्वी तिने आईचा दाह संस्कार केला होता. तिच्या जन्माच्या आधीपासून तिचे बाबा तिला सोडून गेले होते. त्यानंतर आईने रक्ताचं पाणी करून तिला वाढवलं होतं. तिला शिकवून स्वतःच्या पायावर उभं केलं होतं. आरोही जशी वयात येत होती, लोकांच्या वाईट नजरा तिच्या भोवती फेर धरू लागल्या होत्या. अशा वासनेने डबडबलेल्या वाईट लोकांपासून तिच्या आईने नेहमी तिचं संरक्षण केलं होतं. तसं पाहिलं तर अनिता कमजोर होती. कोणी कितीही अपमान केला तरी निमूटपणे सहन करायची. पण जेव्हा वेळ स्वतःच्या पोटच्या लेकराची यायची, त्यावेळी ती एखाद्या वाघिणीसारखी चवताळून उठायची. म्हणून कोणीही तिला वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करत नव्हते. पण आज तोच आधार नाहीसा झाला होता आणि आरोही आईविना पोरकी झाली होती. या समाजामध्ये आपल्या आईशिवाय आपला निभाव कसा लागणार, हा विचार करून तिला कापरं भरलं होतं. कारण आरोही स्वभावाने भित्री होती. स्वतःचं रक्षण करण्याची ताकद तिच्यात नव्हती. आरोहीच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला, म्हणून तिने वळून पाहिलं आणि मोठा हंबरडा फोडला. नीलू, बघ ना, आई मला सोडून गेली. रात्री तिला उलट्या झाल्या होत्या. डॉक्टरांनी औषध पण दिलं होतं, तरी असं झालं. आरोही आपल्या मैत्रिणीच्या मिठीत धाय मोकळून रडत होती. स्वतःला सावर आरोही, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तू नको काळजी करू, मी तुझ्या सोबत आहे. आरोहीची अशी अवस्था तिला पाहवत नव्हती. मला खूप भीती वाटत आहे. या घरात मी नाही राहू शकत. आरोहीला नक्की काय म्हणायचं आहे हे नीलूने ओळखले होते. कारण आरोही आणि तिची आई तिच्या मामाच्या घरी राहत होत्या. जोपर्यंत मामा होता तोपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण 7 वर्षापूर्वी अल्पशा आजाराने मामा देवाघरी गेला. त्यानंतर आरोही आणि तिच्या आईवर संकटाची मालिका सुरू झाली होती. तिची मामी आणि मामीचा भाऊ यांनी दोघा मायलेकींचं जीणं मुश्किल केलं होतं. मामीच्या भावाची आधीपासूनच तिच्यावर वाईट नजर होती. वयाने थोराड असलेला आणि त्यात लग्न न होत असल्यामुळे त्याने कितीदा आरोहीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. पण अनिताने कधीच त्याचा मनसुबा पूर्ण होऊ दिला नव्हता. पण आता तोच आधार नाहीसा झाल्यामुळे त्याच्यासाठी रान मोकळं झालं होतं. म्हणून तिचं घाबरणं स्वाभाविक होतं. तू माझ्या घरी चल. माझ्या आईला मी आधीच कल्पना दिलेली आहे. तिला काहीच प्रॉब्लेम नाही. तुझी मामी तुझं जीणं मुश्किल करेल, तुला सुखाने जगू देणार नाही. नीलू म्हणाली तसा तिला धीर आला. अगं ये भवानी, माझ्या भाचीला काय उलटसुलट शिकवत आहे? आमच्या घरगुती विषयामध्ये बोलायचं काम नाही, नाहीतर अख्खी चाळ गोळा करेन. मामीच्या खणखणीत आवाजाने आरोही घाबरली होती. मामीचा तोराच तसा होता. ती आरोहीवर हात उचलण्याची एकही संधी सोडत नव्हती. तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही. ती बालिक आहे आणि स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ आहे. त्यामुळे तुम्ही शांत बसलात तर बरं होईल. नीलूने तिच्याच भाषेत उत्तर दिलं, ज्यामुळे मामी मोठमोठ्याने हसायला लागली. तुझं फालतू ज्ञान मला शिकू नकोस. आरोही माझ्या सख्या नंदेची मुलगी आहे आणि तिचं चांगलं वाईट तुझ्यापेक्षा जास्त मला समजतं. म्हणून तर मी तिचं लग्न माझ्या भावासोबत लावणार आहे. अरे ये खंडू, कुठं मेला रे, इकडे ये. शैला मामीने आवाज दिला तसा तिचा भाऊ आपल्या तोटक्या केसांमधून हात फिरवत आला. त्याला पाहून आरोही घाबरली आणि नीलूच्या मागे जाऊन लपली. केसांच्या मध्यभागी पडलेलं टक्कल, सावळा रंग, बेडकासारखं नाक आणि वासनेने डबडबलेले डोळे. त्याचं वय 45च्या आसपास होतं. तरी त्याला 22 वर्षाच्या आरोहीसोबत लग्न करायचं होतं. स्वतःला तरुण दाखवण्यासाठी तो रंगीबिरंगी कलरचे शर्ट आणि जीन्स घालत होता, ज्यामध्ये तो आणखी विचित्र दिसत होता. आमच्या खंडूचं आरोहीवर जीवापाड प्रेम आहे. तो तिला सुखात ठेवल म्हणून तर आम्ही ब्राह्मणाकडे जाऊन लग्नाची तारीख काढली आहे. आणि योगायोग पहा, उद्याचा मुहूर्त निघाला आहे, मामीने सांगितले. लाज नाही वाटत तुम्हाला? काकूच्या चितेची अग्नी अजून विझली नाही आणि तुम्ही आरोहीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला आहात. आरोही, सांग यांना तू हे लग्न करणार नाही. मी पण पाहते कोण तुझ्यावर जबरदस्ती करतं ते.
नीलू तिच्या पाठीशी ठामपणे उभी होती. यांच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, या दोघींना सांभाळलं, ज्यामध्ये आमचा बराच पैसा गेला. आता त्याची परतफेड हिला करावी लागणार, आणि ते पण माझ्या भावासोबत लग्न करून. मामी पण शांत बसणार नव्हती. माफ कर मामी, पण मी हे लग्न करणार नाही, मला भीती वाटते, आरोही धीर एकवटून म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावर असलेली लाचारी स्पष्ट दिसत होती. लग्न नाही करणार? मग काय तुझ्या आईसारखं तोंड काळं करणार आहेस का? तिने पण लग्नाच्या आधी गुण उधळले होते, म्हणून तर तुझा जन्म झाला, आणि त्यानंतर आम्हाला समाजामध्ये कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही. अगं म्हणून तर गाव सोडून या शहरामध्ये उपऱ्यासारखं राहावं लागत आहे. मामी पण पेटून उठली होती. तसा आरोहीला जबर धक्का बसला. तुम्ही खोटं बोलत आहात, माझ्या आईने असं काहीही केलेलं नाही, माझे बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेले होते, आरोही म्हणाली. असं होय? मग मला सांग, तुझी आई तिच्या नावापुढं नवऱ्याचं नाव का लावत नाही? अगं तुझ्या नावापुढे जे रमाकांत नाईक नाव लावलं आहे ना, त्या नावाची व्यक्ती या जगात अस्तित्वातच नाही. अगं तुझ्या जन्माच्या वेळी हॉस्पिटलमध्ये आमची इज्जत जायला नको म्हणून खोटं नाव लावलं होतं. शैला मामीने जे सत्य सांगितलं होतं ते आरोही पहिल्यांदा ऐकत होती. म्हणजे इतके वर्ष तिच्या आईने तिला अंधारात ठेवलं होतं? नाही, हे खोटं आहे, तुम्ही खोटं बोलत आहात. आरोहीने दोन्ही हाताने कान झाकून घेतले. माझा प्रत्येक शब्द खरा आहे. तुझ्या आईचे लग्नाआधी एका पुरुषासोबत अनैतिक संबंध होते, त्याने पण मजा मारून घेतली आणि तुझ्या आईला सोडून दिलं. त्यानंतर तू तिच्या पोटात राहिली. आता त्यावेळी आम्ही तुझ्या आईला कितीदा त्या मुलाचं नाव विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने शेवटपर्यंत त्या माणसाचं नाव सांगितलं नाही. अगं तुला खाली करण्याचा पण सल्ला दिला होता, पण तिचं डोकं तुझ्यासारखंच ठिकाणावर नव्हतं, म्हणून तर तुझा जन्म झाला आणि आम्हाला गाव सोडून यावं लागलं. हे सत्य आहे आणि जे तू नाकारू शकत नाही. म्हणून तर अगं या घरात तुझ्या बापाची एक पण आठवण नाही. मामीच्या बोलण्यात तथ्य होतं, कारण आरोहीने बऱ्याच वेळा आपल्या आईजवळ वडिलांची विचारपूस केली होती, पण ती नेहमी टाळाटाळ करायची. या घरात तिच्या वडिलांचा एकही फोटो नव्हता, म्हणून आरोहीने त्या बाबतीत विचारले असता तिने सांगितले होते की त्यांच्या राहत्या घराला आग लागली होती, ज्यामध्ये सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. तिच्या आईने तिला तिच्या आयुष्यातील भयान वास्तव्यापासून दूर ठेवले होते. ती अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलगी होती, जिला स्वतःचं अस्तित्व नव्हतं. हे सत्य ऐकून आरोही सुन्न झाली होती. आपल्या आईसोबत आपणही मेलो असतो तर बरं झालं असतं, असं तिला वाटत होतं. तिची जगण्याची इच्छा मरून गेली होती. ती चक्कर येऊन खाली पडणार तितक्यात नीलूने तिला सावरलं. सावर स्वतःला, तुला कमजोर होऊन चालणार नाही, नाहीतर हे लोक तुझा फायदा उचलतील. तुम्ही उगाच तिला इमोशनल करून तिचं लग्न या म्हाताऱ्यासोबत लावून देण्याचा डाव रचत आहात, जे मी होऊ देणार नाही. आरोही माझ्या सोबत येणार आहे. नीलू बधणार नव्हती, म्हणून शैला मामीचा पारा चढला. तिने नीलूच्या हाताला धरून तिला बाहेर ढकललं, ज्यामुळे ती पडता पडता वाचली. हे बघ पोरी, तू आरोहीची मैत्रीण आहे म्हणून आतापर्यंत मावळतीने बोलत होते, पण आता पाणी डोक्यावरून चाललं आहे. आरोहीचं लग्न माझ्या भावासोबत होणार, आणि जर तू काही गोळ घातला तर मी तुझ्या नावाची पोलीस कंप्लेंट करेन, आणि आरोहीच्या आईचं सत्य जे अंधारात आहे ना ते अख्ख्या जगाला ओरडून सांगा. अगं आपला समाज मेलेल्या माणसाला पण सोडत नाही. तिच्या नावापुढे कुलटा, कुलक्षणी, वेश्या असे अनेक शब्द लागले जातील, ज्यामुळे तिच्या आत्म्याला कधी शांती मिळणार नाही आणि हिला कुठं तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अगं जो तो येईल आणि हिच्या अब्रूचे लचके तोडेल. तू काय आयुष्यभर तिला पुरणार आहे का? शैला मामीच्या प्रत्येक शब्दाने आरोही खचत चालली होती. मी या लग्नासाठी तयार आहे. आरोहीच्या तोंडातून हे शब्द ऐकून नीलू सुन्न झाली होती. अशी चूक करू नकोस आरोही. या माणसासोबत लग्न केलं तर तुझं आयुष्य बर्बाद होईल. तू ग्रॅज्युएट आहेस. तुझी आई कशी असली तरी तिने तुला स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. तू कुठेही नोकरी करून स्वतःचं पोट भरू शकतेस. तुला कोणाच्याही आधाराची गरज नाही. नीलू तिला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. नाही नीलू, मला हे लग्न करावंच लागेल. माझी आई आयुष्यभर ताठ मान करून जगली आहे.
तिच्या मान सन्मानावर कोणी बोट दाखवलेलं मला चालणार नाही. आईचं सत्य जगासमोर आलं तर हेच लोक तिच्या नावाची बदनामी करतील, ज्यामुळे माझ्या आईच्या आत्म्याला कधी शांती मिळणार नाही. तिने माझ्यासाठी बरेच कष्ट उपसले आहे, ज्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आरोहीने आपला निर्णय सुनावला होता. ओ बाई, खूप बोललात तुम्ही, आता कडकडने निघायचं. हा खंडू काय चीज आहे ना, तुम्हाला अजून माहित नाही. खंडू तिच्यावर उचकला होता. अरे तिच्यासोबत काय बोलत बसला आहे? उद्या तुमचं लग्न आहे, आपल्याला बरीच तयारी करावी लागणार आहे. शैला मामीने आरोहीचा दंड पकडला व तिला ओढतच आतमध्ये घेऊन गेली. आरोही लग्नाला तयार झाली असली तरी शैला मामीचा तिच्यावर विश्वास नव्हता, म्हणून तिने आरोहीला एका रूममध्ये बंद करून ठेवले होते. आरोहीचं असं वागणं नीलूला अपेक्षित नव्हतं. तिला आरोहीची काळजी वाटत होती. दोघी ज्युनियर कॉलेजपासून एकत्र शिकत होत्या. अख्ख्या कॉलेजमध्ये आरोहीसारखी सुंदर मुलगी नव्हती, पण ती गरीब असल्यामुळे तिचं राहणीमान अगदी साधं होतं. त्यात ती मितभाषी आणि भित्र्या स्वभावाची होती. दोघी एकाच बेंचवर असल्यामुळे त्यांची चांगली गट्टी जमली होती. तिचा स्वभाव नीलूला मनापासून आवडला होता. नीलू नेहमी तिला मदत करायची. दोघी जिवलग मैत्रिणी असल्या तरी नीलू तिला आपल्या बहिणी समान समजत होती आणि आपल्या बहिणीची साथ ती अर्ध्यावर सोडणार नव्हती. या संकटाच्या वेळी आरोहीला तिची गरज होती, ज्यामुळे काहीतरी ठोस पाऊल उचलणे गरजेचे होते आणि जे ती आरोहीसाठी करणार होती. क्रमश पुढचा पार्ट वाचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.